नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका क्रमांक 13 घेतला आहे। यामध्ये आपण मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान वर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न व त्याची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेतली आहेत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,713 चौरस किलोमीटर। 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ असलेलं आपल्याला सांगता येईल। त्यानंतर आहे, भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर अहमदाबाद। अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। त्यानंतर आहे, नर्मदा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर नर्मदा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर अमरकंटक, मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदीचे आपल्याला उगमस्थान असलेले दिसून येते। अमरकंटक, मध्य प्रदेश या ठिकाणी होय। त्यानंतर आहे, विप्रो या कंपनीचे मुख्यालय कोठे आहे? विप्रो या कंपनीचे मुख्यालय कोठे आहे? तर बेंगळुरू। विप्रो या कंपनीचे मुख्यालय आपल्याला बेंगळुरू या ठिकाणी असलेलं दिसून येतो। बेंगळुरू या ठिकाणी ह्या विप्रो कंपनीचे मुख्यालय आपल्याला सांगता येईल। त्यानंतर आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती। उपराष्ट्रपती हे आपल्याला राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम बघत असताना आपल्याला दिसून येते। जगातील सर्वात मोठी खोल गर्ता कोणती? तर जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे? तर मरियाना गर्ता। मरियाना गर्ता ही जी आहे ही जगातील सर्वात मोठी खोल गर्ता आपल्याला असलेली या ठिकाणी सांगता येईल। मरियाना गर्ता ही होय। लोणावळा व खंडाळा ही थंड हवेचे ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणावळा व खंडाळा ही थंड हवेचे ठिकाणं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला लोणावळा व खंडाळा ही थंड हवेचे ठिकाणे असलेली आपल्याला दिसून येते। पुणे या जिल्ह्यामध्ये ही थंड हवेचे ठिकाणं आहेत। ग्रँड ट्रँक रोड। ग्रँड ट्रँक रोड कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर ग्रँड ट्रँक रोड कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर कलकत्ता व अमृतसर। कलकत्ता व अमृतसर या दोन शहरांना जोडण्याचं काम आपल्याला ग्रँड ट्रँक रोड करत असताना आपल्याला दिसून येतो। कलकत्ता व अमृतसर या दोन शहरांना जोडण्याचं काम ग्रँड ट्रँक रोड करत आहे। भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे उभारण्यात आले होते? तर तारापूर या ठिकाणी, पालघर जिल्ह्यामधील तारापूर या ठिकाणी भारतातील पहिले अणुऊर्जा प्रकल्प केंद्र उभारण्यात आलं होतं। तारापूर या ठिकाणी हे केंद्र उभारण्यात आलेलं होतं। त्यानंतर आहे, रक्त गोठण्यासाठी। रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवन तत्वाची गरज असते? तर रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची गरज भासते? तर जीवनसत्व क। जीवनसत्व क याची आपल्याला रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व क ची आवश्यकता असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। कोणास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जातात? कोणास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण त्यांच्याकडे बघत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण ओळखत असतो। महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। आणि 1 मे हा दिवस महाराष्ट्र राज्य दिन स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो। तसेच 1 मे हा कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। डिस्कवरी ऑफ द इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? डिस्कवरी ऑफ द इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पंडित जवाहरलाल नेहरू। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ द इंडिया हा ग्रंथ लिहिलेला दिसून येतो। डिस्कवरी ऑफ द इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल।
त्यानंतर आहे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजेच WHO मुख्यालय कोठे आहे, तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आपल्याला जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे, तर भीमा, म्हणजेच भीमालाच आपण चंद्रभागा असं म्हणतो. तर पंढरपूर हे शहर आपल्याला भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे किंवा बसलेले आहे हे आपण सांगू शकतो. तर लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर 5 वर्षाचा आपल्याला लोकसभेचा कार्यकाळ हा असलेला या ठिकाणी सांगता येईल. 5 वर्ष हा लोकसभेचा कार्यकाळ असताना दिसून येतो. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे, तर भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे, तर हॉकी हा जो काही खेळ आहे हे भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून आपण त्याला ओळखल्या जातो. रॅमन मॅग्नेशियस पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय पहिले कोण, तर रॅमन मॅग्नेशियस पुरस्कार प्राप्त करणारे किंवा मिळविणारे भारतीय व्यक्ती कोण आहे, तर विनोबा भावे हे आपल्याला रॅमन मॅग्नेशियस पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय म्हणून विनोबा भावे यांच्याकडे आपण बघत असताना दिसून येतो. यानंतर आहे कॅल्शियमची कमतरता कोणत्या रोग होतो, तर कॅल्शियमच्या कमतरता झाल्यास कोणता रोग होतो, तर मुडदूस म्हणजेच हाडाची कमतरता आपल्याला या ठिकाणी असलेली दिसून येते. तर आपल्याला कॅल्शियमच्या कमतरतेमुळं आपल्याला इथं मुडदूस हा आजार होताना दिसून येतो. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर कळसुबाई हे जे काही शिखर आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे विमानाचा शोध कोणी लावला, तर राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, तर गुरुग्रह हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आपल्याला असलेला या ठिकाणी सांगता येईल. चेकची वैधता किती महिने असते, तर 3 महिने आपल्याला चेकची वैधता असलेली आपल्याला ठिकाणी दिसून येते. एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर चेक दिला तर तो आपण 3 महिन्याच्या आतमध्ये मोडू शकतो. 3 महिने झाल्यानंतर तो मोडल्या जाणार नाही. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे, तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे, तर आपल्याला यवतमाळ जिल्ह्याला पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा असं म्हटलं जातं. मग पांढरे सोनं म्हणजे काय, तर कापूस या उत्पादनाला आपण पांढरे सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळकडे बघताना आपण दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहे, तर मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहे, तर 52 वर्ण आपल्याला मराठी भाषेमध्ये असलेले दिसून येतात. आधुनिक वर्णमालेनुसार 52 वर्ण आपल्याला या ठिकाणी असलेले सांगून येतात. मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत आणि हे आधुनिक वर्णमालेमध्ये आपल्याला हे 52 वर्णाचा समावेश करण्यात आलेला आहे. अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा, तर अमृत या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे, तर पियुष. अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर पियुष हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे, तर आत्मवाचक सर्वनाम असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. स्वतः हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे, तर आत्मवाचक सर्वनामाचा हे प्रकार असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मुलांनी अभ्यास करावा हा प्रयोग ओळखा, तर मुलांनी अभ्यास करावा तर प्रयोग ओळखायचा आहे, तर हे भावी प्रयोगाचं आपल्याला या ठिकाणी उदाहरण असलेलं सांगता येईल. मुलांनी अभ्यास करावा हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे, तर भावी प्रयोगाचं हे या ठिकाणी उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तर पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर अनुयायी किंवा त्यालाच आपण कार्यकर्ता असं म्हणतो. पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर अनुयायी किंवा कार्यकर्ता असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात, तर क्रियापद असं म्हणतात. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात, तर क्रियापद असं या ठिकाणी म्हटलं जातं. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे, तर
उंट या शब्दाचं आपल्याला स्त्रीलिंग रूप सांगायचं आहे, तर उंट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला सांडणी हे आपल्याला सांडणी आपल्याला सांगता येईल. नवरत्न या शब्दाचा समास ओळखायचा आहे, तर नवरत्न या शब्दाचा समास आपल्याला काय सांगता येतं, द्विगु समासाचं हे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. नवरत्न या शब्दाचा समास कोणता आहे, तर द्विगु समासाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. डोळे झाकणे या प्रकाराचा या वाक्य प्रकाराचा अर्थ काय आहे, तर डोळे झाकणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे, तर दुर्लक्ष करणे हा होय. तर डोळे झाकणे म्हणजेच दुर्लक्ष करणे असं आपल्याला या ठिकाणी याचा अर्थ या ठिकाणी सांगता येईल. डोळे झाकणे म्हणजेच दुर्लक्ष करणे हे होय. त्यानंतर आहे मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात, तर मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात, तर दादोबा पांडुरंग तडकरकर यांना मराठी भाषेचे आपल्याला पाणिनी म्हणून ओळखले जाते. दादोबा पांडुरंग तडकरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातो. विदूषक या शब्दाचं स्त्रीलिंग रूप काय आहे, तर विदूषक या शब्दाचं आपल्याला स्त्रीलिंगी रूप कोणता आहे, तर विदुषी आपल्याला या ठिकाणी विदुषी म्हणजेच हे स्त्रीलिंगी रूप आपल्याला असलेलं दिसतं. क्षणोशनी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे, क्षणोशनी हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे, तर अव्ययी भाव समासाचं आपल्याला हे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. अव्ययी भाव या समासाचं उदाहरण कोणतं आहे, तर क्षणोशनी हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही अशा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे, तर ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही अशा शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे, तर अनुपमम आपल्याला ज्या शब्दाबद्दल कधीही काही सांगता येत नाही त्याला अनुपम असं म्हटलं जातं. या ठिकाणी पाणी या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे, तर पाणी या शब्दाचा अर्थ सांगत असताना म्हणजेच जल, पाणी म्हणजेच काय, तर जल हा होय. आईने मुलाला निजवले या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे, तर आईने मुलाला निजविले या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे, तर हे प्रयोजनात्मक आपल्याला क्रियापद असलेलं सांगता येईल. प्रयोजनात्मक क्रियापदाचं हे उदाहरण आहे. आईने मुलाला निजविले हे आपल्याला प्रयोजनात्मक उदाहरण असलेलं सांगता येईल. सूर्य या शब्दाचा समानार्थी आपल्याला समानार्थी शब्द आहे, तर मित्र, रवी, भास्कर हे होय. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर रवी, मित्र, भास्कर होय. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द निवडायचा आहे, तर आकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर नीरज म्हणजे काय तर कमळ हा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे संधी सोडवायची आहे, तर संधी या ठिकाणी सोडवायची आहे, तर सज्जन म्हणजे काय आहे, तर सत प्लस जन. सज्जन या शब्दाची आपल्याला संधी करत असताना सत प्लस जन असं आपण या ठिकाणी करू शकतो. गायीने गवत खाल्ले याचा प्रयोग ओळखायचा आहे, तर गायीने गवत खाल्ले हा प्रयोग कोणता आहे, तर कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो, तर मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो, तर 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून आपला साजरा केला जातो. ती गाणे गाते यातील कर्म ओळखायचं आहे, तर ती गाणे गाते यातील कर्म ओळखायचं आहे, तर गाणे हे आपल्याला या ठिकाणी कर्म असलेलं शब्द सांगता येईल. शब्दाची जात किती आहे, तर शब्दाच्या जाती किती आहे, तर एकूण 8 जाती आपल्याला शब्दाच्या असलेल्या सांगता येईल. शब्दाच्या 8 जाती या ठिकाणी सांगता येईल. विधवा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर विधवा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर सद्वा. विधवा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर सद्वा हा या ठिकाणी असून येतो. आशीर्वाद शुद्ध शब्द कसा लिहितात, तर आशीर्वाद असा कसा लिहितात, तर आशीर्वाद ही शीला दुसरी वेलांटी असलेली आपल्याला दीर्घ वेलांटी असलेली या ठिकाणी सांगता येतं. रामाने आंबा खाल्ला हे कोणतं आहे, तर साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. तर रामाने आंबा खाल्ला हे आपल्याला काय सांगता येईल, तर साध्या भूतकाळाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल.